नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रशांत पुजारी. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण GFCचा संपूर्ण सिलेबस बघितला. तर त्यामधलं आज आपण बघणार आहोत चॅप्टर फर्स्ट, प्रकरण पहिले, उद्योजकीय जीवनक्रम. उद्योजकीय जीवनक्रम, एंटरप्रेन्युअर करिअर. प्रामुख्याने उद्योजकता ही वाणिज्य आणि आर्थिक संकल्पना आहे. देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी उद्योजकता विकास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. रोजगार निर्मिती, प्रादेशिक समतोल, औद्योगिकीकरण होण्यासाठी तसेच देशाचा आर्थिक कणा कणखर बनवण्यासाठी उद्योजकांची आवश्यकता असते. उद्योजक हा स्वतःसाठी रोजगार निर्मिती तर करतोच, पण इतरांसाठीही रोजगार निर्मितीची क्षमता ठेवतो. हेच उद्योजकतेचे महत्त्वाचे ध्येय असते. उद्योजकता म्हणजे उद्योजकाने स्वतःच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर विशिष्ट ध्येय समोर ठेवून चिकाटीने, जिद्दीने आणि धाडसाने एक नवीन जबाबदारी स्वीकारणे आणि त्यातून फायदेशीर व उपयुक्त अशी निर्मिती करणे होय. त्यातीलच आपण पहिला पाठ बघणार आहोत की स्वयंरोजगार. स्वयंरोजगार म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट. आता स्वयंरोजगार म्हणजे स्वतःने निर्माण केलेला रोजगार. साध्या आणि सोप्या भाषेमध्ये स्वयंरोजगार म्हणजे काय की स्वतःने निर्माण केलेला रोजगार. अशी व्यक्ती की जी स्वतःचा धंदाचा मालक असते, स्वतःचा व्यवसाय चालवित असते. अशा व्यवसायामध्ये सर्व निर्णय तो व्यक्ती स्वतःच घेत असतो व ते निर्णय अंमलात आणत असतो. त्याच्याकडे जे असलेले स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तीकडे असलेले कौशल्य व ज्ञान याचा वापर करून तो दैनिक जीवनमान व आपल्या गरजा भागवित असतो. स्वयंरोजगाराची व्याख्या सांगितली आहे की स्वयंरोजगार म्हणजे स्वतःचा ज्ञान व कौशल्याचा वापर करून व्यक्तीने निर्मिती, सेवा व व्यापार क्षेत्राशी निगडीत एखादा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या उपजीविकेचे साधन निर्माण करणे होय. काय सांगितलं आहे की स्वयंरोजगार म्हणजे स्वतःचं ज्ञान व कौशल्याचा वापर करून व्यक्तीने निर्मिती, सेवा किंवा व्यापार क्षेत्राशी निगडीत एखादा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या उपजीविकेचे साधन निर्माण करणे होय. आता स्वयंरोजगार म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्याच्याकडे जे काही असलेले स्किल आहे, ज्ञान आहे, कौशल्य आहे, त्याचा वापर करून एखादी गोष्ट निर्माण करणे किंवा सेवेच्या रूपामध्ये किंवा व्यापार क्षेत्राशी निगडीत एखादा व्यवसाय करणे, सुरू करणे व आपल्या दैनंदिन ज्या काही गरजा आहे, मूलभूत गरजा कोणत्या की अन्न, वस्त्र, निवारा, याच गरजा या दृष्टिकोनातून त्याच्या कौशल्याच्या ज्ञानाच्या जोरावर तो एखादा व्यवसाय करून जर तो भागवत असेल तर त्याला आपण स्वयंरोजगार असं म्हटलेलं आहे. मग आता स्वयंरोजगाराची गरज का आहे तर फर्स्ट पॉईंट आहे की लोकसंख्या वाढ. आता भारताची लोकसंख्या ही प्रचंड वाढलेली असल्यामुळे अनेक कारणास्तव या प्रचंड लोकसंख्येला नोकऱ्या, रोजगार मिळवून देणे शक्य नसल्यामुळे स्वयंरोजगाराकडे वळणे आवश्यक ठरत आहे. कारण की दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. जितक्या पटीने लोकसंख्या वाढत आहे तेवढ्या नोकऱ्या कमी आहे. त्यामुळे आपण नोकरीच्या मागे न लागता स्वतः छोटा का व्यवसाय सुरू करून इतरांनाही रोजगार मिळवून देऊ शकतो. त्या दृष्टीने स्वयंरोजगार अंमलात येणे किंवा स्वयंरोजगार करणे ही आता काळाची गरज आहे. त्यानंतर नंबर 2, बेरोजगारीच्या संख्येत वाढ. आता सध्या दिवसेंदिवस बेरोजगाराच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे व त्या प्रमाणात नोकऱ्यांची निर्मिती होणे शक्य नसल्यामुळे अनेकांना नोकरीसाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागत आहे. तरीसुद्धा नोकरी मिळत नाही. त्यामुळे आयुष्यातील उमेदीचे दिवस हे व्यर्थ ठरतात आहे, वाया जातात आहे. अशा वेळी नोकरी शोधण्याचा वेळ न घालवता
काहीतरी स्वतःचा व्यवसाय करणे, उद्योग सुरू करणे हे फायद्याचे ठरते. नंबर 3, नोकरी मागणाऱ्यांची संख्या जास्त. आता आपल्या देशात नोकरी मागणाऱ्याची संख्या ही नोकरी देणाऱ्या संख्येपेक्षा फार जास्त असल्यामुळे सर्वांना नोकरी मिळू शकत नाही. मात्र स्वयंरोजगार करणारे उद्योजक, व्यावसायिक यांची संख्या वाढल्यास त्यांचा स्वतःचा रोजगाराचा प्रश्न तर सुटतोच, शिवाय इतर अनेकांना ते रोजगारसुद्धा उपलब्ध करून देऊ शकतात. म्हणूनच स्वयंरोजगाराची जास्त गरज आहे. नंतर आहे शिक्षण. आता शिक्षणाचा सुद्धा स्वयंरोजगारावर परिणाम होतो किंवा स्वयंरोजगाराकडे आपण वळू शकतो. आपल्या देशात अनेक लोक असे आहे की जे शिक्षित नाहीत, पण त्यांच्याकडे वंशपरंपरेने चालत असलेली काही मूलभूत कौशल्ये आहेत. त्यांना नोकरी मिळेलच किंवा त्यांच्या कौशल्याचा उपयोग नोकरीत होईलच असे नाही. त्यांच्या कौशल्याला व गुणवैशिष्ट्यांना योग्य वाव मिळण्यासाठी व उपजीविकेचे साधन म्हणून स्वयंरोजगार हा फायद्याचा ठरतो. त्यानंतर आहे नोकरीतील अट. आता देशात शिक्षणाच्या सोयीसुविधा खूप आहे, पण नोकरी मिळाली तर त्यातील अटी, शर्ती व कामाचे स्वरूप हे सर्वांना आवडतीलच असे नाही. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी सुद्धा आपल्या आवडीच्या क्षेत्रात स्वयंरोजगाराकडे वळणे उपयुक्त ठरते. म्हणून उद्योजक किंवा स्वयंरोजगार करत असताना किंवा स्वयंरोजगाराची का गरज आहे हे आपण इथे बघितलं. त्यानंतर आहे स्वयंरोजगाराची व्याप्ती किंवा स्वयंरोजगाराचे कोणकोणते फायदे आहे. तर नंबर 1, स्वतःची कल्पकता आचरणात येते. आता स्वतःची जे काही कल्पना आहे, स्वतःचे जे काही विचार आहे ते तुम्हाला तिथे अंमलात आणता येतात, व्यवसायामध्ये त्याचा उपयोग करता येतो. कल्पक नवनिर्मिती व कौशल्यवादी व्यक्तींना योग्य वाव मिळून स्वतःची योग्यता सिद्ध करता येते. आता बघा, स्वयंरोजगार जर आपण केला तर आपल्याला आपल्यामध्ये जे काही क्षमता आहे, जे स्किल आहे आपल्यामध्ये, आपल्याला जे काही एखादी गोष्ट नवनिर्मिती करायची आहे, आपल्याकडे ते स्किलचा वापर करायचा आहे, तर ते आपण आपल्या स्वयंरोजगारामध्ये चांगल्या पद्धतीने तो वापर करू शकतो आणि त्या वापरलेल्या ज्ञानाचा, कल्पकतेचा आपल्याला आपल्या स्वतःमधले असलेलं स्किल लोकांसमोर ते दाखवता येतं, आपली योग्यता सिद्ध करता येते. पण या उलट बघा, नोकरीमध्ये जर तुम्ही गेला तर नोकरीमध्ये काय करता येईल तुम्हाला, की बॉस जसं काम सांगेल तेवढंच तुम्हाला काम करायचं आहे. तुमचं जे काही ज्ञान आहे, तुमचं जे काही स्किल आहे ते तुम्ही त्याने जेवढं काम सांगितलं तिथेच तुम्हाला वापरता येतं. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला काही करता येत नाही. तर स्वयंरोजगाराचा हा एक फायदा आहे की तुम्हाला स्वतःचा ज्ञानाचा, कौशल्याचा वापर तुम्हाला तुमच्या व्यवसायात करता येतो. स्वतःची उत्पन्न मर्यादा नसते, स्वतः मेहनत करून उत्पन्न वाढवता येतो. उत्पन्न मिळवण्याची किंवा उत्पन्न प्राप्तीची मर्यादा स्वयंरोजगारात नसते. तुम्ही जितकी जास्त मेहनत कराल तितका जास्त तुम्हाला नफा, पैसा हा दिसेल. स्वतंत्रपणे पाहिजे ते काम करता येते. तुम्हाला वाटलं तेव्हा तुम्ही ते काम करू शकतात. आज वाटलं की आज आपल्याला नाही काम करायचं, तुम्ही मनाचे मालक आहात, स्वतःचे मालक आहात, तुम्ही नाही करू शकत. पण या उलट जर तुम्ही नोकरी जर करत असाल तर तिथं तुम्हाला वेळेचं बंधन हे पाळावंच लागतं. जे नियम ठरवून दिलेले आहे त्या नियमांच्या चौकटीत राहून तुम्हाला सर्व्हिसही करावीच लागते. स्वतःचे स्वतंत्र अनुकरणमुक्त जीवन जगता येते. बेरोजगारीची समस्या निर्मूलन करण्यास मदत होते. तुम्ही जर स्वतःचा व्यवसाय निर्माण केला तर तुम्हाला साहजिकच बेरोजगारी किंवा 4 लोकांना तुम्ही आपण जॉब देऊ शकतात. तर अशामुळे ऑटोमॅटिक देशातली जी काही बेरोजगारीचं प्रमाण आहे ते कमी होण्यास मदत होईल.
आणि देशात लघुउद्योगाची वाढ करण्यास मदत होते. असे जर स्वयंरोजगार वाढत आले तर देशामध्ये लघुउद्योगांची संख्या ही जास्तीत जास्त प्रमाणात निर्माण होईल व लघुउद्योगांची वाढ होण्यामध्ये एक हातभार तुम्हाला स्वयंरोजगारा थ्रू लागेल. त्यानंतर आहे स्वयंरोजगाराच्या मर्यादा किंवा त्याला तोटे आपण म्हणू. काय तोटे आहे तर नंबर 1, सर्वच बाबतीत जोखीम स्वीकारावी लागते. आता व्यवसाय म्हटलं, स्वतःचा व्यवसाय म्हटलं तर तुम्हाला प्रत्येक क्षणावर जोखीम ही स्वीकारावी लागते. जो जोखीम स्वीकारतो तोच चांगला यशस्वी उद्योजक व्यावसायिक होतो. अमर्याद वेळेपर्यंत काम करावे लागते. आपला व्यवसाय आहे, आपल्याला तो वाढवायचा आहे, आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळवायचा आहे, तर आपल्याला मेहनत ही जास्त करावी लागेल. त्यासाठी जास्तीत जास्त वेळसुद्धा आपल्याला तिथे द्यावा लागेल. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या नेहमीच चणचण भासते. आता व्यवसाय म्हटलं तर प्रत्येक क्षणावर पैसा उभा कुठून करायचा, व्यवसाय निर्माण करायचा आहे, स्वतःचा रोजगार निर्माण करायचा आहे, तर अशा वेळेस तुम्हाला पहिला प्रश्न हा आर्थिकतेशी संबंधित आहे की आपल्याला व्यवसाय करण्यासाठी लागणारा पैसा कुठून मिळणार आहे. तर प्रत्येक घटनावर वेगवेगळे निर्णय घेताना वगैरे आपल्याला पैशाची चणचण भासते. भविष्याची व उत्पन्न प्राप्तीची खात्री नसते. भविष्यात व्यवसाय चांगला चालेल किंवा नाही चालणार याची खात्री स्वयंरोजगारात मिळू शकत नाही. भविष्यात कदाचित त्याला जास्त स्कोपही असेल किंवा जास्त त्याला वाव असेल तर तुम्ही जास्तीत जास्त अमर्यादपणे नफा प्राप्त करू शकता. पण एखाद्या वेळेस बाजारपेठ जर मंदीचं वातावरण असेल किंवा तुमचा व्यवसाय हा चांगला चालत नसेल तर अशा वेळेस तुम्हाला तिथे लॉससुद्धा सहन करावा लागतो. त्यानंतर व्यापक जबाबदारी पडते. त्या व्यापक जबाबदारी, स्वतःचा व्यवसाय असल्यावर सर्व निर्णय तुम्हाला घ्यावे लागतात. त्यामुळे जबाबदारी ही फार मोठी आपल्यावर पडते. आणि एक दुसरं कारण की सतत काम व श्रम यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. व्यवसाय वाढवायचा असलं तर दिवस आणि रात्र आपल्याला मेहनत करणे गरजेचं आहे. हवा तितका वेळ आपल्याकडे नसतो. आपण आपल्या कुटुंबाकडे, परिजनांकडे हा वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे तिथे आपलं दुर्लक्ष होतो. त्यानंतरचा पॉईंट आहे आपला की उद्योगाचे वर्गीकरण. प्रामुख्याने उद्योगाचे वर्गीकरण 2 प्रकारात केले आहे. पहिलं आकारमानानुसार वर्गीकरण, तर दुसरं आहे स्वरूपानुसार वर्गीकरण. त्या आकारमानानुसार विविध प्रकार दिलेले आहे. मोठे उद्योग, मध्यम उद्योग, लघु उद्योग, पूरक, छोटे, ग्रामीण, कुटीर, सेवा. तर स्वरूपानुसार दिलेलं आहे उत्पादन उद्योग, सेवा, व्यापार निगडित उद्योग. आता आकारमानानुसार वर्गीकरण, तर आकारमानानुसार वर्गीकरणामध्ये मोठ्या आकाराचे उद्योग. आता मोठ्या आकाराचे उद्योग कशाला म्हणायचं की ज्या व्यवसायामध्ये 100 कोटींपेक्षा जास्त प्रमाणात स्थिर स्वरूपाची गुंतवणूक झाली असल्यास त्या उद्योगांना मोठे उद्योग असे म्हणता येईल. काय सांगितलं की 100 कोटींपेक्षा जास्त प्रमाणात स्थिर गुंतवणूक झाली असल्यास त्या उद्योगांना मोठे उद्योग असे म्हणतात. आता स्थिर स्वरूपाची गुंतवणूक म्हणजे काय, तर स्थिर स्वरूपाची गुंतवणूक म्हणजे की स्थिर जी काही व्यवसाय आहे तर त्या व्यवसायामध्ये जमीन झालं, मग तुमच्या मशिनरी वगैरे व्यवसायामध्ये झाल्या, नंतर इमारत, फर्निचर वगैरे हे जे काही गोष्टी आहेत ते तुमच्या फिक्स असेट आहे, स्थिर मालमत्ता आहे. तर अशा मालमत्तांवर खर्च झालेला किंवा गुंतवणूक झालेली जी रक्कम आहे ती 100 कोटींपेक्षा जर जास्त असेल तर त्यांना मोठे उद्योग असं म्हटलेलं आहे. मग मध्यम आकाराचे उद्योग, तर ज्या उद्योगांमध्ये मोठ्या उद्योगांपेक्षा कमी व लघु उद्योगांपेक्षा जास्त प्रमाणात भांडवल गुंतवणूक झालेली असते अशा उद्योगांना मध्यम आकाराचे उद्योग असे म्हणता येईल. की जे उद्योग मोठ्या उद्योगांच्या आकारमानानुसार कमी किंवा लघुउद्योगांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये भांडवल गुंतवणूक करतात अशा उद्योगांना मध्यम आकारांचे उद्योग असे म्हणतात. लघुउद्योग, सामान्यतः लघुउद्योग म्हणजे लहान प्रमाणावर केला जाणारा उद्योग होय. ज्या उद्योगाची यंत्रसामग्रीवरील गुंतवणूक 1 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे आणि ती यंत्रसामग्री मालकीची असो किंवा
भाडेतत्वावर घेतलेली असो, अशा उद्योगांना लघु उद्योग असे म्हणतात. आता पूरक उद्योग. पूरक उद्योग म्हणजे ज्या उद्योगामध्ये यंत्रसामग्रीवरील गुंतवणूक ही 75 लाखांपेक्षा कमी आहे व त्यांचा एकूण वार्षिक उत्पादनापैकी 50% उत्पादन इतर मोठ्या मध्यम उद्योगांच्या उत्पादनासाठी वापरले जाते, अशा उद्योगांना पूरक उद्योग असे म्हणतात. छोटे उद्योग. शहरी व ग्रामीण भागात ज्या उद्योगांमध्ये स्वतंत्र व यंत्रसामग्रीवरील गुंतवणूक ही 25 लाखांपेक्षा कमी आहे, अशा उद्योगांना छोटे उद्योग असे म्हणतात. ग्रामीण उद्योग. कच्च्या मालावर आधारित व सर्वसाधारणपणे घरच्या घरी आपल्या गावात राहून जे उद्योग करता येतात त्यांना ग्रामीण उद्योग असे म्हणतात. हे उद्योग प्रामुख्याने खादी ग्रामोद्योग मंडळाच्या कक्षेत येतात. असे उद्योग ग्रामीण भागात सुरू करणे आवश्यक आहे आणि उद्योगात मानसी 15,000पेक्षा भांडवल गुंतवणूक ही जास्त असू नये. कुटीर उद्योग. पूर्णतः किंवा अंशतः कारागिरांच्या कुटुंबियाच्या मदतीने नेहमीसाठी किंवा अल्पकाळासाठी जो व्यवसाय केला जातो त्याला कुटीर उद्योग असे म्हणतात. की असे उद्योग की ज्यामध्ये प्रामुख्याने कुटुंबातील लोक काम करतात, घरगुती पद्धतीने मानवी श्रमाचा वापर करून उत्पादन केले जाते, घेतले जाते, अशा उद्योगांना कुटीर उद्योग असे म्हटले जाते. तर शेवट आहे सेवा उद्योग, की ज्या उपक्रमाचे स्वरूप सेवा उपलब्ध करून देण्याचे आहे व यंत्रसामग्रीतील गुंतवणूक ही ₹5 लाखांपर्यंत आहे, अशा उद्योगांना लघु सेवा उद्योग म्हणून नोंदणी मिळते. नोंदणी झाल्यानंतर लघु उद्योगांना मिळणारे सर्व फायदे अशा उद्योगांमध्ये मिळत असतात. तर सेकंड पार्ट आहे आपला की स्वरूपानुसार उद्योगांचं वर्गीकरण. त्यामध्ये उत्पादन उद्योग. आता उत्पादन उद्योग कशाला म्हणायचं, का वर्गीकरण केलं आहे, की उत्पादन घटकांना एकत्र करून विविध प्रकारच्या कच्च्या मालाचे पक्क्या मालात किंवा उपयोगी वस्तूमध्ये रूपांतर करणाऱ्या उद्योगांना उत्पादन उद्योग किंवा उत्पादक उद्योग असे म्हणतात. उदाहरणार्थ की कापसापासून कापड तयार केले जाते, ऊसापासून साखर केले जाते, कागद उद्योग, यंत्रसामग्रीचे उत्पादन करणारे उद्योग, औषधी निर्माण करणारे उद्योग इत्यादी. की उत्पादन उद्योग म्हणजे काय, की जिथे वस्तूची निर्मिती केली जाते, नवनिर्मिती तिथे केली जाते. एखाद्या गोष्टीवर कच्च्या मालावर विविध प्रक्रिया करून तो पक्का माल तयार जिथे केला जातो त्याला उत्पादन उद्योग असे म्हणतात. नंतर आहे सेवा उद्योग, की अशा स्वरूपाच्या उद्योगात कोणत्याही वस्तूचे उत्पादन केले जात नाही. या उद्योगांमार्फत समाजाला विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. उदाहरणार्थ अधिकोष, वाहतूकविषयक सेवा, विमा कंपन्या, डॉक्टर, करविषयक सल्लागार, जाहिरातदार इत्यादी सामाजिक सेवा उद्योग आहेत. याशिवाय उपकरणांची दुरुस्ती करणे, टीव्ही, मोबाईल, पंखे, झेरॉक्स, कपड्यांना इस्त्री करून देणे, कपडे शिवून देणे इत्यादी सारख्या सेवा उद्योगांमध्ये ह्या गोष्टी मोडतात, की जिथे आपण सेवा करत असतो. अर्थातच त्याच्यातून आपल्याला आर्थिक लाभ मिळत असतो, पण एक प्रकारची सेवा पुरवण्याचे हे उद्योग आहे, त्यामुळे त्याचं वर्गीकरण सेवा उद्योगामध्ये केलं जातं. नेक्स्ट आहे व्यापार क्षेत्राशी निगडित उद्योग, ट्रेडिंग. व्यापार क्षेत्राचं आकारमान हे सुद्धा मोठं, मध्यम व लघु अशा स्वरूपाचं असतं. मग व्यापार क्षेत्रामध्ये वितरण, घाऊक व्यापार, किरकोळ व्यापार अशा स्वरूपांचे व्यापार केले जातात. मग अशा उद्योगांमध्ये उत्पादन उद्योगाचा समावेश होत नाही. तर या उद्योगात व्यापारी संस्था ग्राहकोपयोगी आणि भांडवली उत्पादकाकडून खरेदी करून त्या ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार पुरवित असतात. म्हणजे हे उत्पादन क्षेत्राशी निगडीत नाही, कारण की उत्पादित झालेला माल जेव्हा बाजारपेठेमध्ये आपल्याला विकण्यास
उपलब्ध होतो, जे लोक आपल्याला उपलब्ध करून देतात, जे आपल्या कॉलनीमध्ये मार्केटमध्ये जे आपल्याला दुकानदार दिसतात, तर त्या दुकानदारांचं फक्त एवढंच काम आहे की कंपनीकडून माल खरेदी करायचा, उत्पादन कंपन्यांकडून माल खरेदी करायचा आणि ग्राहकांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंचा पुरवठा करणे. यांनाच व्यापार क्षेत्राशी निगडीत असे उद्योग म्हटलेले आहे. मग त्यामध्ये किराणा माल येईल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व कापड अशा विविध व्यापार क्षेत्राशी निगडीत असलेले उद्योग आहे. त्यानंतर आहे लघु उद्योग आणि मोठे उद्योग यामधले फरक. प्रामुख्याने लघु उद्योग म्हणजे काय, मोठे उद्योग म्हणजे काय, आपण हे बघितलेलं आहे. आता आपण त्याच्या फरकामध्ये आपण त्याचं स्पष्टीकरण बघूया की लघु उद्योगामध्ये काय सांगितलं आहे की लघु उद्योग हे जास्त करून ग्रामीण व तालुक्याच्या ठिकाणी असतात, तर मोठे उद्योग हे मुख्यतः जिल्ह्याच्या व मोठ्या शहराच्या ठिकाणी असतात. लघु उद्योग आपण बघितलेलं आहे की लघु उद्योग हे फार कमी प्रमाणात त्याची गुंतवणूक असते, तर त्यामुळे ते तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा केल्या जातात. मॅन्युफॅक्चर जिथं मोठमोठ्या वस्तू निर्मिती केली जाते, ऑटोमोबाईल वगैरे इंडस्ट्री असतील वगैरे, तर अशा ठिकाणी त्यांना सर्व सुखसुविधा तिथे उपलब्ध असायला हव्यात. त्यामुळे ह्या मध्यवर्ती ठिकाणी, जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी, शहराच्या ठिकाणी त्या असतात. लघुउद्योगामध्ये गुंतवणूक ही कमी करावी लागते, तर मोठ्या उद्योगामध्ये प्रचंड प्रमाणात गुंतवणूक ही केली जाते. लघुउद्योगामध्ये कमी कामगार व कर्मचारी नोकरीवर असतात, तर मोठ्या उद्योगामध्ये अनेक प्रकारचे भरपूर कर्मचारी नोकरीवर असतात. व्यवसायाचा आकारमान जसा असेल त्या व्यवसायाच्या आकारमानानुसार कर्मचाऱ्यांची संख्या ही ठरते. कर्मचाऱ्यांचं स्वरूप हे ठरतं की किती प्रकारचे तुम्हाला कर्मचारी तिथे लागतात. त्यानंतर कच्चा माल कमी प्रमाणात लागतो व उत्पादन क्षमता कमी असते. तर या उलट मोठ्या उद्योगांमध्ये भरपूर कच्चा माल लागतो व उत्पादन क्षमता ही फार मोठ्या प्रमाणावर असते. जास्तीत जास्त काम कामगारांद्वारे केले जाते. लहान यंत्राचा वापर काही ठिकाणीच केला जातो, तर मोठ्या उद्योगांमध्ये जास्तीत जास्त काम हे यंत्राद्वारेच केले जाते. मनुष्यबळाचा फार कमी तिथे वापर केला जातो किंवा मनुष्यबळावर जास्त काम अवलंबून नसतो. लघु उद्योग खाजगी क्षेत्रात असतात, तर मोठे उद्योजक सार्वजनिक क्षेत्राच्या अखत्यारीत आहेत. अनेक लघु उद्योगांद्वारे मोठ्या उद्योगांच्या काही वस्तूंच्या गरजा पूर्ण केल्या जातात, तर लघु उद्योगांना लागणारे यंत्रसामग्री, उपकरणे व तांत्रिक सहाय्य पुरवले जाते. अनेक लघु उद्योगांद्वारे मोठ्या उद्योगांच्या काही वस्तूंच्या गरजा पूर्ण केल्या जातात. मोठ्या उद्योगांना लागणारे जे काही पार्ट्स आहे किंवा त्यांचा कच्चा माल आहे, तो कच्चा माल लघु उद्योगांद्वारे आपल्याला मिळवता येतो. तर मोठ्या उद्योगांचं काय की मोठे उद्योग लघु उद्योगांना ज्या काही मशिनरी, यंत्रसामग्री लागतात तर त्याचा पुरवठा करण्याचं कार्य करतात. आर्थिक व्यवहारामध्ये जास्त धोके नसतात. व्यवहारच मुळात फार कमी असल्यामुळे त्याची होणारी जी काही आर्थिक उलाढाल आहे ती कमी असल्यामुळे तिथे धोके जास्त नसतात. या उलट मोठ्या उद्योगामध्ये व्यवहार जास्त असतात, प्रचंड आर्थिक उलाढाली होत राहतात, उतार चढाव असतात, त्यामुळे तिथे धोके जास्त संभवण्याची क्षमता असते. त्यानंतर आहे कुटीर उद्योग आणि लघु उद्योग यातील फरक. तर कुटीर उद्योगामध्ये कुटीर उद्योग स्वतःच्या घरात चालविले जातात, तर लघु उद्योग हे स्वतंत्र जागेत चालवले जातात. कुटीर उद्योग पारंपरिक पद्धतीने चालवले जातात, तर लघु उद्योगात नव्या प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन करतात. कुटीर उद्योगात मानवी श्रम व परंपरागत कलाकौशल्याचा वापर होतो, तर लघु उद्योगात आधुनिक तंत्रज्ञान व यंत्राचा वापर करण्यात येतो. कुटीर उद्योगात श्रमिक म्हणून कुटुंबीय माणसे काम करतात, तर लघु उद्योगात कुटुंबीय माणसाव्यतिरिक्त इतरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात. कच्चा माल स्थानिक पातळीवर उपलब्ध असतो, तर कच्चा माल
स्थानिक पातळीवर तसेच विविध बाजारपेठातून खरेदी केला जातो. कुटीर उद्योगांसाठी अत्यल्प भांडवल लागते. लघु उद्योगांसाठी तुलनेने अधिक भांडवल लागते. अल्प प्रमाणात उत्पादन घेतले जाते. वस्तूची विक्री स्थानिक बाजारपेठांमध्येच विकली जाते. तर उत्पादन कार्य मोठ्या प्रमाणावर होते व वस्तूची विक्री देशभरातील बाजारपेठांमध्ये केली जाते. कुटीर उद्योग, कॉटेज इंडस्ट्री व लघु उद्योग म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्री. आता कुटीर उद्योग म्हणजे काय की हा उद्योग स्वतःच्या घरच्या घरी केला जातो, पारंपरिक पद्धतीने केला जातो. घरातले कुटुंबीय सदस्यच त्याला हातभार लावत असतात. तिथं कच्चा माल हा स्थानिक पातळीवरच मिळतो व तो झालेला माल हा स्थानिक बाजारपेठेमध्येच विकला जातो. तर लघुउद्योगामध्ये काय आहे की तो स्वतंत्र जागेत केला जातो. नव्या प्रकारच्या वस्तूचे उत्पादन तिथे करता येते. लघुउद्योगात आधुनिक तंत्रज्ञान व यंत्राचा वापर केला जातो. कुटुंबीय माणसांव्यतिरिक्त इतरांना रोजगारांच्या संधी उपलब्ध असतात. कच्चा माल हा स्थानिक पातळीवर तसेच विविध बाजारपेठांमधून खरेदी केला जातो. लघुउद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल लागते व उत्पादन कार्य मोठ्या प्रमाणावर होते व वस्तूची विक्री ही देशभरातील विविध बाजारपेठांमध्ये केली जाते. उद्या आपण बघणार आहोत कौशल्याचे महत्त्व.